नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. एकदा विकलेली वस्तू दुकानदार पण परत घेत नाहीत. मातोश्री व महाविकास आघाडीचे सर्व पक्ष नरेंद्र खेडेकर यांच्या पाठीशी उभे आहेत. आम्ही अनेक वेळा एकटे असताना बुलढाण्यात विजय एक हाती मिळवला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज बुलढाण्यात दिली. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात आज निवडणूक अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्यानं महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता सुषमा अंधारे या बुलढाण्यात आल्या. त्या पुढे म्हणाल्या की यावेळेस आमच्या सोबत आमचे इतर मित्रपक्ष देखील महाविकास आघाडीत असल्यानं विजय निश्चित असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. 25 पैसे विकास आणि 75 पैसे भ्रष्टाचार असं समीकरण या जिल्ह्यात राहणार असल्याचेही त्यांनी सांगितलं. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आज बुलढाण्याचा लोकसभा मतदारसंघाचा अर्ज श्री नरेंद्रजी खेडेकर यांनी भरलेला आहे आणि आम्हाला याचा आनंद आहे की अत्यंत कठीण काळात, संकट काळात, म्हणजे उत्कर्षाच्या काळात सगळी लोक सोबत असतात, पण संकटाच्या काळात निष्ठेने ठामपणे पक्षाच्या सोबत उभं राहण्याचं काम हे खेडेकर साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे अशा एका निष्ठावंताला इथून संधी मिळत आहे. बुलढाणा हा शिवसेनेचा गड राहिलेला आहे आणि आम्ही एकटे असताना सुद्धा आम्ही शिवसेनेची जागा अनेकदा काढलेली आहे. यावेळेला तर आमच्यासोबत महाविकास आघाडीचे आमचे मित्रपक्ष म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ही सगळी मंडळी आहेत. या सगळ्या पक्षांचे नेते इथे उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सन्माननीय रोहितदादा पवार हे पोचलेले आहेत. ते सभेमध्ये आता आपल्या सगळ्यांना जॉईन करतील. आदित्य सर पोचत आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की बुलढाण्यातली जी जागा आहे ती आम्ही अगदी मताधिक्याने काढू आणि लोक यावेळेला, कारण काय होतं माहिती आहे का, एकदा विकलेली जी वस्तू असते ती दुकानातनं सुद्धा दुकानदार परत घेत नाही. मग विकले गेलेले नेते लोक कसे काय बरं परत निवडून देतील? त्यामुळे विकलेला माल आता पुन्हा विकला जाणार नाही. आता पुन्हा एकदा निष्ठावंताला संधी बुलढाणा देईल. कशी लढाई राहणार? निष्ठावान वर्सेस कशी लढाई राहणार? नाही, आम्ही लढाईचीच काम नाही आहे. ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे. लोकांचा एवढा संताप आहे. लोकांनी जे ठरवलेलं आहे, ज्या पद्धतीने पक्षफोडाफोडी, आमदार खरेदी विक्री आणि या सगळ्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत ते लोकांनाच मान्य नाही आहे. आणि लोकांना हे पक्क माहिती आहे की आत्ता ज्या काही पद्धतीने, म्हणजे अगदी बुलढाण्यातली दादागिरी असेल, अरेरावी असेल, विकास कामं दाखवायची 10%, 4 आने की मुर्गी और 12 आने का मसाला, तशी 4 आनेची विकास कामं आणि 12 आनेची कमिशनगिरी, या सगळ्यांनी इथली लोक कंटाळलेली आहेत. त्यामुळे लोक उत्तर देतील. ही लढाई गद्दारी वर्सेस खुद्दारी तर असेलच असेल, पण ही लढाई एका निष्ठावंत शेतकरी पुत्राची लढाई आहे. सगळ्या भांडवली शक्ती एकीकडे आणि एक शेतकऱ्याचा लेख एकीकडे आहे, ज्याच्या पाठीशी मातोश्री, उद्धव साहेब, तमाम शिवसेना आणि मित्रपक्ष ठामपणे उभे आहेत. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीनं रद्द ठरविलं होतं. यामुळे त्यांचा रामटेक लोकसभा निवडणुकीतील अर्ज रद्द करण्यात आला. याविरुद्ध बर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाद मागितली होती. गुरुवारी सकाळी उच्च न्यायालयानं रश्मी बर्वे यांना दिलासा देत जात वैधता समितीच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली आहे. मात्र निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असल्यानं त्यात हस्तक्षेप करण्यास न्यायालयानं नकार दिला. न्यायाधीश अविनाश घरोटे आणि न्यायाधीश मुकुलिका जवडकर यांच्या खंडपीठानं गुरुवारी या प्रकरणी अंतरिम आदेश दिला. न्यायालयानं सर्व प्रतिवादी यांना नोटीस बजावून 24 एप्रिल पर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेशही दिलेत. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. आज मला मोठं केलं. आज रश्मी बर्वेची भीती विरोधकांना वाटली नाही, तर भीती वाटली ज्या नेत्याचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे, असे आमचे नेते आदरणीय केदार साहेबांचा आशीर्वाद माझ्यावर आहे, त्या नेत्याची भीती वाटली आहे. कारण या नेत्यांनी, आमच्या आदरणीय केदार साहेबांनी मागच्या 2020चा जर आपण इतिहास बघितला तर एक हाती सत्ता ही जिल्हा परिषद मध्ये काँग्रेसची आणली. त्यानंतर पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेसचा विजय त्यांनी केला.
शिक्षक मतदारसंघामध्ये आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढलो आणि बहुमताने काँग्रेसचा विजय झाला। बाजार समित्यांचं जर आपण उदाहरण घेतलं तर बहुतेक जास्तीत जास्त बाजार समित्या आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करतात। आज लोकसभेचा विषय आला, लोकसभेमध्ये आज रश्मी बर्वेचं नाव जसं उंच झालं तसे यांची कुठेतरी यांना भीती वाटायला लागली आहे का दलित समाजाच्या महिलेपासून यांना हार स्वीकारायची नव्हती म्हणून यांनी असं षडयंत्र रचलं। पण आजही लोकशाही जिवंत आहे, संविधान जिवंत आहे। आज माझं जात प्रमाणपत्र वैध करून स्थगिती देऊन न्यायदेवतेने मला खूप मोठा दिलासा दिलेला आहे। मी न्यायदेवतेचं खूप मनापासून आभार मानेल। ज्या जनतेचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे त्या जनतेचा सुद्धा मी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून आशीर्वाद मागेल आणि महाराष्ट्रातली जनता या विरोधकांना कधीच घाबरली नव्हती आणि कधीही घाबरणार नाही असं मी आपल्या सर्वांना ठामपणे सांगते। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषद गेल्या 10 वर्षांपासून नगर परिषदेचा प्रश्न प्रलंबित आहे। याबाबत राज्य शासनातर्फे सुप्रीम कोर्टामध्ये याचिका सादर करण्यात आली, परंतु या याचिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून निर्णय लागत नसल्यानं आमगाव इथं नागरिकांनी आमगाव नगर संघर्ष समिती स्थापन करून लोकसभेच्या निवडणुकांमध्ये बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे। या बहिष्काराच्या निर्णयावर आज आमगाव येथील तहसील कार्यालयामध्ये सभा घेण्यात आली। शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। निवडणुकीवर आमचा बहिष्कार आमची ग्रामपंचायत वापस करा निवडणुकीवर राज्य सरकार न्याय करा राज्य सरकार न्याय करा माझा गाव माझा गाव माझा गाव जिल्हा परिषदेची नाही तुम्हाला जर करायचं असेल तर महाराष्ट्र सरकार जर कोर्टात गेली असेल तर महाराष्ट्रात जेव्हा निवडणूक येईल तेव्हा तुम्ही हा पुढाकार घेऊन बहिष्कार करू शकता, हे खरं आहे। त्यावेळेस आमचं सुद्धा समर्थन राहील महाराष्ट्राच्या सरकारचं यावेळेस की आमगावचा नगर परिषदेचा प्रश्न शासनाच्या दरबारी आहे आणि त्यांनी ते पूर्ण केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, हे तेवढंच सत्य आहे। हमने ऐसा कौन सा बड़ा भारी पाप कर दिया? केशव ने बोला बात सही है कि मुंबई नगर पालिका की महानगर पालिका के चुनाव भी प्रशासन करता, लेकिन हमारी तो लिमिट है ना साहब, 9 साल हो गए ना। संघर्ष समिती आमगाव नगर परिषद याच्या एक सुमारे 15 दिवसापासून चालू होते का एक बहिष्कार टाकायचा बा लोकसभा इलेक्शन 2024 19 तारीख होणार। त्या अनुषंगाने आम्ही एक संयुक्त मीटिंग कॉल केली होती। याच्यात संघर्ष समितीचे जितके काही कन्व्हेनियर होते त्यांना बोलवलं होतं, त्याच्यानंतर पॉलिटिकल पार्टीचे जितके काही पदाधिकारी होते ते आणि सिटिझन्स नागरिकांना सुद्धा आम्ही या ठिकाणी चर्चा करता बोलवण्यात आले होते। तर चर्चेच्या अनुषंगाने साधक बाधक चर्चा झाली, त्याचे जे ग्रेवायन्सेस होते त्या ॲड्रेस करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। या ठिकाणी त्याचे 2 महत्त्वाचे मुद्दे होते नगर परिषदच्या अनुषंगाने का त्याचे जे कामं आहेत किंवा जे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत किंवा जे खासकर फॅसिलिटीज जे त्यांना नगर परिषदेकडून भेटायला पाहिजे ते भेटत नाही आपण। आणि त्यांचं एक म्हणणं होतं का जे सुप्रीम कोर्टामध्ये याचिका आहे स्पेशल लीव ॲप्लिकेशन त्याच्या संदर्भात काहीतरी लवकरात लवकर निर्णय व्हावा, त्याच्यासाठी प्रशासनाने योग्य तो पुरेपूर त्यांना फॉलोअप घ्यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं। पण ह्या अनुषंगाने आम्ही सगळ्या बाबतीत सविस्तर चर्चा झाली, सगळ्या स्टेक होल्डर्सने या ठिकाणी भाग घेतलेला आहे आणि एक साधक बाधक चर्चा झाली आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना अपीलसुद्धा केलेलं आहे का तुम्ही वोटिंग 19 तारखेला मोठ्या प्रमाणात करा आणि 70%च्या वर 70-80% आसपास आपण वोटिंग करू असं आम्ही त्यांना अपील केलेलं आहे। संघर्ष समितीला आम्ही या संदर्भात सांगितलेलं जे काही निवडणुकीची आचारसंहिता आहे त्याच्यानंतर निवडणुकीचे जे कंडक्शन्स रूल्स आहेत आणि त्याच्यानंतर क्रिटिकल आणि व्हल्नरेबल आणि निष्पक्ष मतदान आपल्याला करायचं आणि मोठ्या प्रमाणात करायचं, वोटर्सवर कोणताही परिणाम होऊ द्यायचा नाही या संदर्भात आम्ही त्यांची योग्य ती माहिती त्यांना दिली जाते। त्याच्यामुळे आम्ही अपेक्षा करतो का संघर्ष समिती या पातळीपर्यंत जाणार नाही आणि संघर्ष समितीचे लोकसुद्धा खूप लर्नेड आहेत, ते या बाबी जाणतात, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडून सहकार्याची
आमगाव नगर परिषद संघर्ष समितीतर्फे जे बहिष्काराचं आवाहन येत्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात करण्यात आलं होतं, त्या अनुषंगाने तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार होडी साहेब, ठाणेदार आमगाव, BDO साहेब, आम्ही स्वतः हजर होतो आणि गावातील पदाधिकारी, संघर्ष समितीचे पदाधिकारी, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक आणि आजी माजी लोकप्रतिनिधी सर्वांची एक अशी संयुक्त बैठक महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्त बैठक घेण्यात आली. सगळ्यांच्या समस्या ऐकण्यात आल्या. जो काही नगर परिषदेचा विषय आहे हा तात्कालिक सोडवण्यासारखा विषय नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यात प्रकरण दाखल आहे, परंतु येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये बहिष्काराची भूमिका घेऊ नये याबाबत सर्वांशी चर्चा करण्यात आली आणि आपल्या माध्यमातून सुद्धा आम्ही सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की माननीय भारत निवडणूक आयोग यांच्याकडून जी लोकसभा निवडणूक आयोजित करण्यात आली आहे त्यामध्ये सगळ्यांनी निर्भयपणे आणि कुणालाही न घाबरता त्यामध्ये सहभागी व्हावं. प्रशासनाच्या वतीने आम्ही त्यांना आश्वस्त करू इच्छितो की निर्भयपणे आणि शांतपणे निवडणुका पार पाडण्याची आमची जबाबदारी आहे, ते आम्ही आमचं कर्तव्य पूर्णपणे आम्ही पार पाडणार आहे. सर्वांनी या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा आणि निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन आपलं मतदान निर्भयपणे करावं असे आमचं सगळ्यांना आवाहन आहे. निवडणुकीमध्ये मतदान करण्याबाबत प्रत्येक नागरिकाचा स्वेच्छाधिकार आहे, परंतु जर कुणाला मतदानापासून वंचित करत असेल, धमकावून, प्रलोभन देऊन किंवा त्यांना कुठल्या कारणानं मतदान केंद्रापर्यंत जाऊ देणार नसेल तर असे प्रकार जर आमच्या निदर्शनास आले, नागरिकांना आम्ही आवाहन करतो त्यांनी अशा तक्रारी कराव्या आणि स्वतःही आमच्या जर निदर्शनास आलं तर त्या संबंधिताविरुद्ध आम्ही कायद्यात ज्या काही तरतुदी आहेत त्यानुसार कठोर कारवाई निश्चित करणार आहोत. आम्ही आमच्या संघर्ष समितीने आमगाव नगर परिषद सह जे 7 गाव आहेत तिथं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार करण्याचा निर्णय केलेला आहे. आम्हालाही समजते की लोकशाहीमध्ये मत देणं किती महत्त्वाचं आहे, परंतु लोकशाहीमध्ये मागील 9 वर्षापासून आमगाव नगर परिषदेच्या प्रलंबित मार्ग सुप्रीम कोर्टात लटकलेला आहे. ते लोकशाहीमध्ये होत असलेला खूप मोठा अन्याय आहे. चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. 8 एप्रिल रोजी नागपूर मार्गावरील मोरवा विमानतळाच्या बाजूला असलेल्या विस्तीर्ण मैदानात ही सभा संध्याकाळी 4 वाजता होऊ घातली आहे. या सभेनंतर मोदी लगेच दुसऱ्या सभेसाठी रवाना होणार आहेत. मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा देखील विविध तारखांना वेगवेगळ्या शहरात आयोजित करण्यात आल्या आहेत. याशिवाय काही बॉलिवूड अभिनेते देखील प्रचारात सहभागी होणार आहेत. साधारणतः चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभेचा उमेदवार म्हणून, महायुतीचा उमेदवार म्हणून माझा प्रचार करण्यासाठी माननीय विश्वगौरव गरीबों के मसीहा युगपुरुष नरेंद्र मोदीजी 8 तारखेला 4 वाजता इथे येणार आहे. मोरवा एअरपोर्टच्या जवळच्या मोठ्या मैदानावर त्यांची सभा आपण आयोजित करीत आहोत आणि मी आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो, विनंती करतो, निमंत्रण देतो या सभेला माननीय मोदीजींचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी तिथे उपस्थित राहावं. 4 वाजता मोदीजी येतील आणि साधारणतः मोरवा एअरपोर्ट लागून आहे आणि त्यानंतर मग ते हेलिकॉप्टरने सूर्यास्ताच्या अगोदर परत जाते. साधारणतः 2 सभा 6 तारखेला गडकरींच्या आहे, राजुरा पांढरकवडा, देवेंजीच्या 2 सभा होणार आहे. काही चित्रपटातले नायक इथे येतो म्हणाले तर मी सर्वांना काही अनुमती दिली नाही, पण 1-2-3 नायक येतील. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. नागपूर शहरासह संपूर्ण विदर्भात गारमेंटच्या क्षेत्रात अभूतपूर्व विश्वास संपादन करणारे एकमेव नाव म्हणजे आलिशान. मागील काही वर्षात हळूहळू लोकांमध्ये प्रचलित झालेलं हे नाव आता मुंबईसारख्या आर्थिक शहरात देखील मानानं घेतलं जात आहे. त्यामुळेच दूरदूरून ग्राहक इथं लग्नाच्या खरेदीसाठी पोहोचत आहेत. लोकांमध्ये वाढत असलेली पसंती बघूनच आता लग्न सराईत आलिशानच्या वतीनं बंपर लकी ड्रॉ स्कीम लॉन्च करण्यात आली आहे. या स्कीम अंतर्गत दररोज एक मोपेड जिंकू शकणार आहेत. त्यामुळं लवकरात लवकर आलिशानच्या शोरूम मध्ये खरेदी करा आणि दुचाकी मोफत जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करा. आज आलिशान का जो ड्रॉ निकला है, आज के भाग्यशाली विजेता जो है सचिन दुर्गे हैं, जो गरोबा मैदान टेलीफोन एक्सचेंज चौक नागपुर से हैं. तो नागपुर वासियों को बहुत बहुत बधाई, सचिन भाई को दिल से बहुत बहुत बधाई, क्योंकि ये
जो अभी ड्रॉ है इसमें मैक्सिमम सब लोग नागपुर वाले ही हैं जिनको ड्रॉ लगा हुआ है। इसके पहले जो हमने पिछले साल किया था उसमें पूरे के पूरे छिंदवाड़ा, वनी, वरोरा, चंद्रपुर वाले थे। तो चंद्रपुर, वनी, वरोरा, छिंदवाड़ा, सिवनी, इनको अभी निराश होने की ज़रूरत नहीं, क्योंकि जब तक शादियां हैं तब तक मैं गाड़ियां दूंगा। मैंने यही प्रण लिया है कि वो जो खुशियां हैं घर में, जैसे कपड़े हम अच्छे दे रहे हैं उससे तो ग्राहक खुश होता ही है, एक सडनली जब किसी को फ़ोन जाता है कि आज आपके हीरो को एक हीरो लगी हुई है, उसकी खुशी जो होती है वो बहुत अलग होती है, क्योंकि वो सरप्राइज़ गिफ्ट होता है। किसी को भी ये नहीं होता कि मुझे ये लगने वाला है या मिलने वाला है, लेकिन जब हमको बताते हैं तो उसकी खुशी अलग ही दिखती है। तो उसी को 4 गुना करने के लिए, वो शादियों की खुशी को 4 गुना करने के लिए एक छोटा सा प्रयास है। आप आलीशान आए और यहाँ आके अपने पूरे परिवार के लिए शेरवानी, सूट, कुर्ता पैजामा, जोधपुरी, पैंट, शर्ट, टी शर्ट, जीन्स हमारे यहाँ एक बार आएँ और ज़रूर खरीदें। इसलिए नहीं खरीदें कि हम गाड़ी बांट रहे हैं, सिर्फ इसलिए खरीदें कि हमारी पूरी कोशिश है कि वाकई परिवार का जो हीरो है और जो पूरा परिवार है वो हीरो जैसा लगे। उस दिन का महत्व एकदम वो जिंदगी भर उसको यादगार रहे, बस की एक छोटी सी कोशिश है। तरफ से एक रिटर्न गिफ्ट जो है दूल्हे को दे रहे हैं। ये कोई रिटर्न नहीं है, ये तो ग्राहकों का लिया हुआ ग्राहकों को दिया जा रहा है, क्योंकि सीधी सीधी बात है, कस्टमर है, उनसे मैं 2 पैसे कमा रहा हूँ और उसी का एक छोटा सा हिस्सा उनको वापस दिया जा रहा है। तो ये एक प्रयास है गिफ्ट देके कि उनकी शादी में मैं जा नहीं सकता, पर आलीशान एक गिफ्ट देके रिप्रेजेंट तो कर सकता है। थैंक यू। आज आलीशान का हमारा ये 16वां ड्रॉ था। दूल्हा घोड़ी पर नहीं हीरो पर जाएगा। और आज के जो हमारे लकी ड्रॉ के विनर हैं सचिन दुर्गे जी, जो कि गरोबा मैदान नागपुर से ही हैं। तो इनको बहुत बहुत बधाई हो। और आपके माध्यम से मैं बोलना चाहूँगा, जैसे अभी हमारा जो शादी का सीज़न है, तो जो अभी लगभग पूरी हमारी नई वेराइटीज़ है, शेरवानी, कोट सूट, कुर्ता पैजामा, फिर आप कस्टमाइज़ भी करा सकते हैं जो हमारे फैब्रिक्स हैं। तो आप बिल्कुल आइए, शादी का जो सीज़न है इसमें दिल खोलकर शादी की खरीदी करिए। और रोज़ एक जो हम हीरो डेस्टिनी दे रहे हैं, जो हमारी तरफ से एक छोटा सा प्रयास है ग्राहकों की खुशी बढ़ाने का, तो आप बिल्कुल दिल खोलकर खुशी करिए और आलीशान बिल्कुल आइए। वर्धा लोकसभा मतदारसंघातून रामदास तडस यांच्या स्नुषा पूजा पंकज तडस यांनी अपक्ष उमेदवार म्हणून गुरुवारी उमेदवारी अर्ज सादर केला। वर्ध्याचे विद्यमान खासदार व येत्या निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार रामदास तडस यांच्या स्नुषा असलेल्या पूजा तडस यांच्या उमेदवारीनं संपूर्ण मतदारसंघात राजकीय खळबळ उडाली आहे। पूजा आणि पंकज यांच्या विवाहाचे किस्से एकेकाळी बरेच गाजले होते। त्या पार्श्वभूमीवर आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण या निवडणुकीच्या मैदानात उतरत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। याचा राजकीय क्षेत्रात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत। एकीकडे तडस कुटुंबातील वाद या निमित्तानं चर्चेत आला असतानाच पूजा यांच्या मागे नेमकं कोण उभा आहे हाही प्रश्न वर्धेच्या राजकारणात विचारला जाऊ लागला आहे। आजपर्यंतचा इतिहास आहे, लोकशाही पद्धतीनेच प्रत्येकाला न्याय मिळत आलेला आहे आणि म्हणूनच मी या न्यायालयात माझ्या अस्तित्वाची लढाई लोकशाही पद्धतीने लढण्याचा निर्धार केलेला आहे। मागील काळामध्ये तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की कशा पद्धतीने माझ्याशी फसवणूक झाली आणि त्या माध्यमातून मी मीडियापर्यंत पोहोचली। मीडियावाल्यांनी मला खूप साथ दिला आणि त्यातून माझं लग्नही झालं, पण खऱ्या अर्थाने कुठेतरी मला असं वाटते की संसार थाटला गेला नाही। तोच अत्याचार आणि तेच अपमानास्पद वागणूक नेहमी मिळत आली। त्या उपभोगण्याच्या मार्गातून या बाळाचा जन्म झाला। हे माझं 17 महिन्याचं बाळ आहे आणि या बाळाला आज मला दूध पाजण्यासाठी सुद्धा भीक मागावी लागते। एक लोकप्रतिनिधी व्यक्ती जेव्हा आपल्या सुनेचा न्याय करू शकत नाही तर काय समाजाचा न्याय करेल। म्हणून लोकशाही मार्गाने मी नामांकन अर्ज दाखल केलेला आहे आणि ही लढाई अस्तित्वाची आहे, स्वाभिमानाची आहे। ही लढाई स्वाभिमानाची आणि अस्तित्वाची आहे। आज या बाळाच्या जन्म मरणाचा प्रश्न आहे, त्यासाठी मी लोकशाही मार्गाने नामांकन अर्ज दाखल केलेला आहे। शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे। सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान। आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे। मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। आमचा पत्ता योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर। संपर्क साधा 86 05 24 50 80। लँडलाईन नंबर
0712 25 67 74 7.